नमस्कार, मी रश्मी घोके सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। केंद्रीय शिक्षण बोर्ड सीबीएसई इयत्ता 10वीचा निकाल जाहीर। कांदा व्यावसायिकास ठगणाऱ्या 3 आरोपींना अटक। रामदासपेठ पोलिसांनी कत्लीसाठी जाणाऱ्या 29 गोवंशांना दिले जीवनदान। उष्णतेच्या दाहकतेमुळे सर्वच जण हैराण। पाण्याचे राजकारणात लागले अनेक नगरसेवक। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड सीबीएसई इयत्ता 10वीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला। या परीक्षेमध्ये यावर्षीही मुलींनी बाजी मारली। सीबीएसई इयत्ता 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आरआरसी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजे सीबीएसईच्या इयत्ता 10वीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला। सीबीएसई पॅटर्न परीक्षेत संपूर्ण देशातून 16,24,682 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यामध्ये 14,08,594 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या परीक्षेत 86% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यामध्ये मुलींची टक्केवारी 88.67% होती, तर मुलांची टक्केवारी 85.32% होती। इयत्ता 10वीच्या सीबीएसई परीक्षेत अकोला जिल्ह्यातील 15,624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। 30 मेला महाराष्ट्र शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल घोषित होणार असून 10 जूनपर्यंत इयत्ता 10वीचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे। इयत्ता 10वीच्या सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आरआरसी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन। काय वाटते तुझा परिचय दे पहिले। माझं नाव ईशा देशमुख। आय एम फ्रॉम पोदार इंटरनॅशनल स्कूल अकोला आणि आजच आमचा रिझल्ट लागलाय 10th बोर्ड सीबीएसईचा आणि मला 93%। बापरे, 93% आहे। तर कसा अभ्यास केला होता नेमका? अभ्यास जास्त नव्हता केला, पण स्कूलमध्ये प्रिलिम्स वगैरे प्रॅक्टिस पेपर्स एवढे झाले होते की अभ्यासाची जास्त फार गरज नाही पडली। आणि आवडता विषय कुठला आहे? आवडता विषय सायन्स। सायन्स। आणि किती मिळाले आणि अवघड कुठला वाटायचा विषय? अवघड सगळ्यात मॅथ्स होता, पण सर्वात चांगला तोच गेला। आणि सायन्स मध्ये मला 96 आहेत 100। बापरे, म्हणजे आपल्याला नक्कीच म्हणू शकतो की नवीन वैज्ञानिक आपण पुढे या प्रकारे बघू शकतो हिला। तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे अभ्यास करताना हिचं काय नेमका रुटीन होतं? तर दिवसक्रम काय होता, उपक्रम काय? ती करायची, सकाळी उठायची एक्झामच्या वेळेला। तशी पण अशी खूप दिवसभर नव्हती करत, पण करत होती रेग्युलर एक्झाम टाइमला वगैरे असं। मग आपल्याला कधी असं लागलं की बाबा अभ्यास करतो असं सांगायची कधी गरज पडली आहे म्हणून? एखाद्या वेळेला पडायची, पण असं खूप नाही पडली। तसं तिचं ती करायची पूर्ण। आणि बाहेरच्या ट्युशन्स वगैरे? ट्युशन ओक्सरची होती तिला आणि 2:30-3ला स्कूल मधूनच यायची। त्याच्यानंतर मग ट्युशन राहायची। फक्त थोडा वेळच मिळायचा अभ्यासाला, जास्त वेळ मिळत नव्हता। बाकी करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सगळीकडे ऑलराऊंडर आहे आणि तर त्याबद्दल काय सांगाल? आता अभ्यास महत्वाचा आहे आणि हे दोन्ही कसं काय ऍडजस्ट केले? ते म्हणजे असं खूप खेळण्यात जास्त लक्ष नाही आहे तिचं, पण अभ्यासही करत होती, टीव्ही वगैरे सगळं बघत होती। असं काहीच नाही की टीव्ही टोटल बंद केला, थोडा टीव्ही बघत होती, थोडा अभ्यास असं करत होती। तू मला सांग, नॉर्मली आता सोशल मीडिया भरपूर आपण वापरतो आणि यंगस्टर जे आहेत ते यामध्येच आहेत, तर तुला तिकडे किती वेळ द्यायला लागला आणि अभ्यासात किती वेळ? नाही, फेसबुक इंस्टाग्राम सगळं बंदच होतं पूर्ण 10वीचं वर्ष। अरे बापरे, म्हणजे तुम्ही समजू शकता ही खरी आपण म्हणतो की किमया आहे की सगळं बंद करून स्वतःवर कंट्रोल ठेवून हे करणं। काय बनायचंय पुढे जाऊन, काय ठरवलं? तसं तर मी मेडिकल घेतलाय, मला डॉक्टर व्हायचंय मोठं। अच्छा, क्या बात, MBBS ला जायचंय। वर्षभर तिला टीव्ही नाही बघू दिला, पण असं खूप टोटली बंद नव्हतं, थोडाफार बघत होती। वायफाय नव्हतं आमच्या घरी आणि टॉकीजला पिक्चरलाही कमीत जायचे। कुठे बाहेर पण जास्त फिरत नव्हती। ट्युशन, स्कूल, बस घर आणि शाळा। मग जेव्हा एक्झाम संपली
त्यानंतर सगळी मोकळी. हा, मग पिक्चरला वगैरे गेली असं काही नाही, पण वर्षभर तिने ऐकलं. किती चित्रपट बघितलेस मग? तर खूप जे या सगळे लेटेस्ट सगळे बघितले. हा, एक्झामच्या नंतर. अच्छा. आधी काहीच नाही. म्हणजे बघा, म्हणजे आपण म्हणू शकतो की ती मोकळी त्यानंतर होतीच, फक्त हा जो आहे एवढा दिनक्रम आहे हा पूर्ण करा आणि त्यानंतरच मग ही अचिव्हमेंट जशी आहे तिला मिळालेली आहे. तुझं खूप सारं अभिनंदन RRC कडनं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आहे प्रथम. किती टक्के मिळाले तुला? 94% मिळाले. 94% मिळाले त्याला. अकोलीकर, कुणाला देशील श्रेय? अभ्यास कसा केला होता? अभ्यास मी पूर्ण वर्ष दिवसेंदिवस करतच होतो. हर एक दिवशी थोडा टाइम त्याच्यासाठी काढून ठेवला होता. तर मग तेवढा हर एक सब्जेक्टचा अभ्यास करून मी एक्झाम्स दिले. शाळेचं योगदान किती होतं यामध्ये? शाळा, सगळे टीचर्स आणि सगळे माझे आई बाबा पण खूप मला सपोर्ट केलं त्यांनी. आणि त्यांनीच मला आग्रह केला अभ्यास करायचा बा हर एक दिवस. म्हणजे आवडता विषय आणि कठीण विषय कुठला? आवडता विषय मॅथ्स माझा. मॅथ्स. बापरे, मॅथ्स आवडता याचा. मग श्रेय द्यायचं झालं तर आई बाबा आहेत तुझी आता आपल्यासोबत, त्यांना विचारूया. अभ्यास करताना काय याचं म्हणजे काय अभ्यास करायचा, किती तुम्ही म्हणजे अभ्यासात गुंतून राहायचा की तुम्ही याला सांगायच्यात? नाही, तसं नव्हता त्याचा स्वभाव. म्हणजे मुळातच तो शाळेतला जेवढा अभ्यास करायचा बस त्या अभ्यासाच्या भरोश्यावरच त्यांनी प्रत्येक वेळेस A+ वगैरे आणत होता 9th पर्यंत. पण 10thच्या वेळेस प्रत्येकालाच टेन्शन असतं, आई वडिलांनाही टेन्शन असतं की आपल्या मुलांनी थोडाफार चांगला जास्त अभ्यास करावा त्या व्यतिरिक्त. तर त्याची शाळा आणि ट्युशन झाल्यावर त्यांनी रेग्युलरमध्ये थोडा अभ्यास करत गेला आणि हार्डली म्हणजे त्याला फक्त SST थोडासा हार्ड आहे, बाकी ऑल सब्जेक्ट त्याला खूपच इझी आहे त्याच्यासाठी. इंग्लिश, मॅथ, सायन्स वगैरे. आणि त्यांनी छान म्हणजे स्कोर केले ते मार्क्स. तर मला समाधान आहे त्याच्यावर आणि प्राऊड पण फील होत आहे. आणि ऍक्च्युली सगळं जे बघतो आपण ते घरच्यांकडे असतं आणि स्पेशली त्याची आई. तुम्ही काय सांगाल, एक यश आणि त्या मागचा सगळा पाठिंबा तुमचा, एक हात तुमचा असतो नेहमी? नेमकं असं आहे की आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा आपल्या घरातली व्यक्ती म्हणजे जी स्त्री असते, पत्नी असते, मुलांची आई असते, तिची सगळी जबाबदारी असते आणि ती चांगल्या प्रकारे तिने निभावली आहे असं या रिझल्ट म्हणून मी वाटते मला. आणि तिचा सगळा यशाचा श्रेय मी तिलाच देईन आणि त्याच्या गुरुजनांना देईन ज्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलं त्याला. आणि त्या सगळ्या पाठीमागे त्यांनी स्वतः श्रम करून जे काही अभ्यास केला आहे, म्हणजे त्याने असं पुष्कळ श्रम केले असं म्हणत नाही मी, त्याला ते थोडं सोपं गेलं आणि त्याने असं कधी तणाव वगैरे दाखवला नाही. आणि त्याला जे CBSE मधून जे काही त्याला कळायचं होतं किंवा जे काही त्याला मार्गदर्शन पाहिजे होतं ते त्या शाळेच्या शिक्षकांना मी 100 मार्क दिले आहेत. म्हणजे त्यांनी त्याच्यावर श्रम घेतले आणि त्यांनी अचिव्हमेंट केलं आणि त्यांना ते हे करून दाखवलं की मी करू शकलो. तर हे सगळं श्रेय मी त्यांच्या गुरुजनांना आधी देईन. आणि त्यांनी जे काही हे केलं आहे अचिव्हमेंट किंवा तो काही ज्या पास झाला आहे 94% मी त्याचंही अभिनंदन करीन. नक्कीच, माझा मुलगा म्हणून. शेवटचा प्रश्न, काय बनायचंय मोठं होऊन, काय व्हायचंय, काय ठरवलं? माझा एम तर IASचा आहे. IAS UPSC एक्झाम असते होती आणि तसं ग्रॅज्युएट मला सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तर पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग करून आणखी याचं असं मत आहे की मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करायच्या आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये पुढे जाऊन आणखी देशाची सेवा सुद्धा करायची आहे, सिव्हिलमध्ये यायला जायचं आहे. तर नक्कीच तुमच्या, आमच्या आणि RRC परिवारातर्फे याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन देऊया. थँक्यू सो मच. एका व्यापाऱ्याला कांदा देण्याचे आमिष दाखवून 2,15,000 रुपये घेऊन फरार झालेल्या तिघांना रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. कांदा व्यापाराचे पैसे घेऊन त्यांना कांदा न देता पसार झालेल्या पातूर तालुक्यातील डिग्रस येथील 3 जणांना रामदासपेठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांना आज कोर्टात हजर करून पोलीस त्यांच्या PCR ची मागणी करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार पश्चिम बंगाल येथील व्यापारी श्री रघुनाथ झा पंडित यांना कांदा देण्याचे आमिष दाखवून अकोल्यात बोलावले. तिलक रोडवरील एका हॉटेलमध्ये या व्यापाऱ्याजवळून 2,15,000 रुपये घेऊन कांदा देणाऱ्यांनी कांदा न देता पोबारा केला. याबाबत दाखल फिर्यादीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कांद्याचे पैसे घेऊन कांदा न देता कांदा व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी पातूर तालुक्यातील डिग्रस येथील तिघांना रामदासपेठ पोलिसांनी गजाआड केले. यामध्ये संतोष नारायण गावंडे, रमेश दिनकर ताले, श्रीकृष्ण मणिराम ताले यांचा समावेश असून ही कारवाई ASI नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, निलेश बुंदे, गजानन खेडकर यांनी केली. दरम्यान आरोपींना आज न्यायालयात हजर करून
पोलीस पीसीआरची मागणी करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दिनांक 20/5/18 रोजी कलकत्ता येथील कांद्याचे व्यापारी आहेत. त्यांच्याजवळून 2,15,000 रुपयाचे डिग्रस येथील राहणारे शेतकरी जे दलाली जे काम करतात, श्रीकृष्ण टाळे, रमेश टाळे आणि संतोष गावंडे यांनी त्याच्याकडून 2,15,000 रुपये घेतले होते आणि त्यांना कांद्याचे ट्रक दाखवून कांदा दिला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन कलकत्ताच्या व्यापाऱ्यांनी रिपोर्ट दिला होता. म्हणून 3 आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये 420-406 गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर माननीय SDP साहेब, SP साहेब आणि शैलेश सप्पाट यांना माझ्याशी आम्ही तपास करून फरार झालेले 3 आरोपीला काल रात्री ग्राम बिग्रेज येथून त्याच्या गावाहून अटक करण्यात आलेली आहे व 90 आरोपी जळून रिकव्हरी करता PCR घेण्यात येत आहे. आयशरमध्ये कोंबून कत्लीसाठी नेण्यात येणाऱ्या 29 गोवंशांना रामदासपेठ पोलिसांनी जीवनदान दिले. यावेळी 14.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज पहाटे कत्लीसाठी आयशरमध्ये कोंबून आणलेल्या 29 गोवंशाची रामदासपेठ पोलिसांनी कत्लीपूर्वी सुटका करून गोवंशांना जीवनदान दिले. आरोपी फरार झाले असले तरी पोलिसांनी अंदाजे 4 लाखांचे गोवंश तसेच 10 ते 11 लाखांचा ट्रक असा 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज पहाटेच एका ट्रकमधून गोवंश कत्लीसाठी आणल्या जात असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून माळीपुरा भागात ट्रक येताच पकडला. MH40 AK 3171 क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये 29 गोवंश कोंबून भरलेले होते. यामध्ये 2 गोवंश अत्यंत लहान होते. पोलीस पाहताच आरोपी मात्र ट्रक सोडून फरार झाले. दरम्यान कत्लीसाठी जाण्यापूर्वीच या गोवंशांना पोलिसांनी जीवनदान दिले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात उन्हाच्या दाहकतेने नागरिक होरपळून निघालेले आहेत. भीषण ऊन पाहता शहरातील रस्त्यावर एका प्रकारे कर्फ्यूजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी भीषण गरमीने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. सोमवारी अकोला शहरात उन्हाचा पारा 46.9 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आला. या तीव्र उन्हामुळे शहरातील प्रत्येक मार्गावर शुकशुकाट दिसून आला. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने गर्दीऐवजी रस्त्यावर कर्फ्यूजन्य परिस्थिती पाहावयास मिळाली. नवतपा पाहता उन्हाची दाहकता एवढी तीव्र होती की यावर्षीचे ऊन मागील रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज होते. नवतपामध्ये सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात जाणवायला लागते. गत आठवड्यापासून भीषण ऊन पाहता याचा परिणाम बाजारपेठेवर सुद्धा पडला आहे. दिवसभर तापते ऊन तर रात्रीला भीषण गरमीमुळे नागरिकांचे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. भीषण गरमी पाहता शीतपेयांच्या गाड्यावरही आता नागरिक दिसत नाहीत. उन्हाळ्याचे शेवटचे दिवस जाता जाता नागरिकांना हैराण करून सोडणार आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईने हाहाकार उडाला असताना शहरातील जलकुंभावरून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम काही नगरसेवक करीत आहेत. अकोला शहरात कोण कधी व केव्हा राजकीय खेळी करून आपली पोळी भाजेल यावर भरोसा राहिलेला नाही. सध्या शहरात पाणी टंचाईच्या समस्येने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. काही नगरसेवक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरातील ज्या जलकुंभातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो तेथेच काही नगरसेवक जलसेवेच्या नावावर टँकरवर आपल्या नावाचे फलक लावून आपापल्या क्षेत्रात पाणी पुरवठा करीत आहेत. एवढेच नव्हे तर या जलकुंभातून पाणी नेत पाण्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका जलप्रदाय विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकतेच संपन्न झालेल्या स्थायी समिती सभेत जलकुंभावरून टँकरच्या पाणी पुरवठ्यावर गदारोळ झाला होता. त्यामध्ये जलप्रदाय विभागाच्या कार्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. परंतु त्यानंतरही जलकुंभावरून पाणी पुरवठा तोही टँकरद्वारे सुरूच आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोताळा तालुक्यातील खैरखेड येथे दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राने वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मोताळा तालुक्यातील खैरखेड गावात दूषित पाण्यामुळे गावात अतिसाराची लागण पसरली. अतिसाराने ग्रासित नागरिकांना मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून अतिसाराने या गावातील नागरिकांना ग्रासले. रविवारी मात्र लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे गावातच डॉक्टरांचा कॅम्प लावण्यात आला. खैरखेड गावातील विहिरीचे काही दिवसापूर्वीच अधिग्रहण करण्यात आले. याचा वापर नागरिक करीत होते. या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होते. 24 मे पासून या गावातील अनेकांना उलटी व दस्त सुरू झाली. ही बाब गंभीरतेने घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने त्वरित गावात पोहोचून उपचारास सुरुवात केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगळे
विस्तार अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी गावात पोहोचून उपचाराला सुरुवात केली। ब्लिचिंग पावडर टाकून गावातील विहिरीचे पाणी शुद्ध करण्यात आले। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात काही जणांना मात्र अतिसाराची लागणमुळे उपचार घ्यावे लागत आहेत। बार्शी टाकळी तालुक्यातील डोनत जवळील काटेपूर्णा नदीपात्र कोरडे पडले असून याचा फायदा घेत रेत माफिया बेधडकपणे रेतीचे अवैध उत्खनन करीत आहेत। भीषण गरमीमुळे ग्रामीण भागातील नदी नाले पूर्णतः कोरडे पडले आहेत। याचा फायदा रेतीचे अवैध उत्खनन करणारे घेत आहेत। बार्शी टाकळी तालुका अंतर्गत येणाऱ्या डोनत जवळील काटेपूर्णा नदीचे पात्र कोरडे पडले। याचा फायदा अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे घेत आहेत। डोनत परिसरातील काटेपूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्रातील रेती दृष्टीप्रथास पडत आहे। रेती चोरून नेणारे याचाच फायदा घेत दिवसाढवळ्या रेती घेऊन जात आहेत। डोनत परिसरातून आतापर्यंत लाखो रुपये किमतीची रेती गायब करण्यात आली आहे। या परिसरातून रेती चोरून नेत असल्याची माहिती महसूल विभागाला असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। डोनत जवळ कोरडे पडलेले नदीचे पात्र रेती माफियांसाठी वरदान ठरत आहे। अकोला शहरात एकीकडे पाणी टंचाईची स्थिती असताना दुसरीकडे जलप्रदाय विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे। यावर्षीच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार उडाला आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा शेष आहे। अशावेळी पाण्याचे योग्य नियोजन करून बचत करणे गरजेचे झाले आहे। परंतु त्यानंतरही अकोला शहरात फुटलेल्या पाईपलाईनमधून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे। अकोला येथील जनता बाजारजवळील दुल्हन साडी सेंटर नजीक भूमिगत पाईपलाईन फुटली। त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला। पावसाळा सुरू होण्याला आणखी 2 आठवडे शेष आहेत। पावसाळा सुरू झाल्यानंतर काटेपूर्णा धरणात जलसाठा जमा होण्याला वेळ लागेल। अशावेळी पाण्याचे नियोजन व बचत करणे आवश्यक असताना शहरात पाण्याचा अपव्यय सुरूच आहे। पाण्याचा होणारा हा अपव्यय पाहता नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। पेट्रोल व डिझेलमध्ये सतत होणारी भाववाढ पाहता नांदुरा काँग्रेसच्या वतीने शासन विरोधात वाहनाची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले। पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने या विरोधात नांदुरा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने मोटरसायकलची शोभायात्रा काढण्यात आली। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना सुद्धा दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल, डिझेल तथा गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। त्यामुळे महागाई सुद्धा वाढत चालली आहे। प्रधानमंत्री मोदी शासनाने मोठमोठे आश्वासन दिले। मागील 4 वर्षापासून या शासनाने आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही। दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत चालल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसद्वारे वाहनाची अर्थी काढून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही पेट्रोल डिझेलच्या वाढीच्या संदर्भात ही पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे ही अनैतिक आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचे रेट जे आहेत हे अतिशय कमी असताना सुद्धा यांनी नियमाच्या बाहेर जाऊन व सामान्य माणसांना व शेतकरी व मजुरांना कसा जास्तीत जास्त याचा त्रास होईल ही भावना लक्षात घेता यांनी रिलायन्स रिफायनरीला जास्तीत जास्त फायदा पोहोचावा यासाठी ही दरवाढ केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही मोटरसायकलचा इथे एक प्रकारची अंत्ययात्रा काढून या सरकारचा तसेच या सरकारच्या योजनांचा तसेच या सरकारने जी हुकुमशाही लावलेली आहे त्याचा निषेध करत आहोत। धन्यवाद। भीषण उन्हाळा पाहता याचा परिणाम वन्य प्राण्यांवर होत आहे। चारा व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावांकडे भटकंती करत आहेत। यावर्षीचा भीषण उन्हाळा पाहता जंगल परिसरातील नैसर्गिक जलस्रोत सुकले आहेत। पाणी व चारा संपल्याने या जंगल परिसरातील वन्य प्राण्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामीण भागात सध्या शेतीच्या मशागतीला वेग आला आहे। आगामी हंगाम पाहता शेती कार्य सुरू झाले, त्यामुळे शेतातही खाण्यासारखे काहीच राहिले नाही। त्यामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील जंगलातील वानरांची टोळी शहर व गावाकडे धाव घेत आहे। यासोबतच अकोला शहरातही वानरांच्या टोळ्या दिसून पडत आहेत। ग्रामीण भागात वानरांची टोळी पाणी व चाऱ्याच्या शोधात फिरताना दिसत आहे। यावर्षी उन्हाचा पारा 46 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे। त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी वनवन भटकंती करीत आहेत। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। केंद्रीय शिक्षण बोर्ड सीबीएसई इयत्ता 10वीचा निकाल जाहीर।
कांदा व्यावसायिकास ठगणाऱ्या 3 आरोपींना अटक. रामदासपेठ पोलिसांनी कत्लीसाठी जाणाऱ्या 29 गोवंशांना दिले जीवनदान. उष्णतेच्या दाहकतेमुळे सर्वच जण हैराण. पाण्याचे राजकारणात लागले अनेक नगरसेवक. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.